मागील व्हिडिओमध्ये पहा आपण सहसंबंध या टॉपिकवरील काही प्रश्न आपण बघितलेले होते, त्याचा अभ्यास केलेला होता. तर पहा या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत किंवा सॉल्व्ह करणार आहोत ते. तर पहा 22वा प्रश्न आहे. पाय आणि धोतर याचा सहसंबंध लावलेला आहे. तर डोके डोके याचा संबंध कशाशी आहे? तर आपल्याला इथे पर्यायातून शोधायचा आहे. तर पहा पायावरती आपण काय घालतो? धोतर घालतो. तर डोक्यावरती आपण काय घालतो? तर पगडी घालतो. पुढे रजत, रजत 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रजत महोत्सव आपण सेलिब्रेट करतो. तर बघा हीरक महोत्सव आपण कधी सेलिब्रेट करतो? तर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हीरक महोत्सव हा साजरा केला जातो. पुढे पहा झुंबर आणि छत. तर जाजम याचा संबंध आपल्याला पर्यायातून पर्याय निवडायचा आहे. तर पहा झुंबर हे कुठे लावतात? तर छतावरती लावतात. तर जाजम, जाजम कुठे लावतात? तर जमिनीवरती लावतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा वसंत आणि वर्षा यांचा काय संबंध आहे? हे ऋतू तर एकाड आलेले आहेत. तर ग्रीष्म त्याच्यानंतर एक ऋतू सोडून आपल्याला शरद ऋतू येणार आहे. पुढे पहा मोर. तर मोराच्या ओरडण्याला आपण काय म्हणतो? तर केकाराव म्हणतो. तर भुंगा जो भुंगाच्या याला आपण काय म्हणतो? गुंजन म्हणतो. पुढे पहा आता बघा पुढे हॅम्बुर्ग हे शहर कुठे आहे? तर जर्मनीमध्ये आहे. तर व्हेनिस हे शहर कुठे आहे? तर इटलीमध्ये आहे. पुढे पहा मोसंबीचा आपण ज्यूस बनवतो. तर गव्हापासून आपण काय बनवतो? पर्यायातून बघायचं आहे. तर चपाती, लापशी, रवा, मैदा. हे सगळेच ऑप्शन बरोबर वाटतात आपल्याला. पण काय की ज्यूस हा लिक्विड आहे, द्रवरूप आहे. तर आपल्याला गव्हापासून द्रवरूप म्हणजे थोडंसं काय आहे द्रवरूप? तर लापशी आहे. म्हणून ऑप्शन 2 आपला करेक्ट असणार आहे. पुढे पहा राशी किती असतात? तर 12 राशी असतात. तर 27 हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तिथी असतात का, तारका समूह असतात का, दीर्घिका असतात का, नक्षत्र असतात. तर 27 हे नक्षत्र असतात. प्राथमिक व्यवसाय पशुपालन हा प्राथमिक व्यवसाय आहे. तर द्वितीयक व्यवसायाचे आपल्याला 2 पर्याय अचूक निवडायचे आहेत. तर पहा सुती कापड उद्योग आणि पोलाद निर्मिती हे काय आहेत? द्वितीयक व्यवसाय आहेत. बाकीचे पर्यटन आणि पतपुरवठा काय आहे? तर तृतीयक व्यवसाय आहेत. पुढे पहा तर भाषेला काय असतं? व्याकरण असतं. तर संगीताला काय असतं? तर शास्त्र असतं. नेक्स्ट क्वेश्चन सुगंध आपण फुलापासून आपल्याला काय मिळतो? सुगंध मिळतो. तर पाऊस आपल्याला कशापासून मिळतो? समुद्र, इंद्रधनुष्य, ढग की वारा. तर ढगापासून आपल्याला काय मिळतो? पाऊस मिळतो. पुढचा प्रश्न कार्यालय. कार्यालयाला इंग्लिशमध्ये आपण ऑफिस म्हणतो. तसंच संकेतस्थळाला आपण काय म्हणतो? तर वेबसाईट असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न देऊळ हे हिंदू यांचं काय आहे? हिंदूंचं प्रार्थनास्थळ आहे. तर सिनेगॉग हे कोणाचं प्रार्थनास्थळ आहे? तर ज्यू या लोकांचं सिनेगॉग हे प्रार्थनास्थळ आहे. पुढे पहा सोने. सोन्याची संज्ञा काय आहे? तर पहा AU. तर चांदीची संज्ञा काय असणार आहे? AG. बघा हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2023ला विचारला गेला होता. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक यू. यापुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक यू.